लवकरात लवकर हे करा, वेळ फार कमी आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, म्हणूनी लाहू करा काळ सारा चिंतने. आता चिंतने म्हणजे कोणत्या चिंतनात? मी दोन्ही सांगतो, तत्वचिंतन आणि नामचिंतन या दोन्हीमध्ये आपला काळ गेला पाहिजे. नुसतं तत्वचिंतन उपयोगाचं नाही. मी आपल्याला गंमत सांगतो, तत्वज्ञान ज्ञान महत्त्वाचं नाही असं मी कधीच म्हणणार नाही. गीता बोलते त्या संबंधात आपण काय नाकारायचं कारण? ज्ञान महत्त्वाचं आहे. पण एक तुम्हाला श्लेष सांगू गमतीचा. माणूस नुसतंच ब्रह्मज्ञान मिळवेल ना तर त्याचं जीवन निरस होईल. कुठं त्याला काहीच नाही, सगळं मिथ्या, सगळं मिथ्या 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 मिथ्या. माणूस नुसतं ज्ञान मिळवेल तर त्याचं जीवन निरस होईल. पण त्या ज्ञानाला नामस्मरणाची भक्तीची जोड देईल ना तर तेच जीवन निरस होईल. हे लक्षात घ्या. त्या ज्ञानाला नामाची जोड पाहिजे, त्या ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे तर जीवन धन्य आहे महाराज. नुसतं ज्ञान घेऊन काय करता? काय करता? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी, ही जोड पाहिजे महाराज. हो, भले तुम्ही आम्ही एकच घोंगडी पांघरू, पण तरी सुद्धा तू माझा स्वामी आणि मी तुझा रंक, ही भक्तीची जोड मात्र आम्हाला त्याला देता आली पाहिजे. म्हणून कोणतं चिंतन करायचं? उपनिषदांनी चिंतन केलंय, आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीना मनागपी. शास्त्र बोलतं, जोपर्यंत डोळा लागत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसानं आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा. आसुप्ते हे आमृते हे कालम नयेत वेदांत चिंतया. आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवा. जोपर्यंत डोळा लागत नाही तोपर्यंत अंथरुणावर पडल्या पडल्या वेदांताचं चिंतन करा. कारण तुम्ही नुसता वेदांताचं चिंतन करायला लागलात की झोपल्यावर काय कीर्तनात डोळा लागतो. करा ना, वेदांताचं चिंतन करा, मरेपर्यंत करा. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. अरे कामाधिकांना आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याची अल्पसंधी सुद्धा देऊ नका. अहो, इतका सच्शील असणारा अजामेळ. काय जीवन होतं. पण काही नाही, एक दृश्य बघितलं आणि बिघडून गेला. इतकी सात्विक माणसं एका दृश्यानं बिघडायची शक्यता असते का? एक दृश्य बघितलं, त्याचं आधीचं चिंतन पहा. यमदूतांनी विष्णुदूताला या अजामेळाचं आधीचं जीवनचरित्र जे सांगितलंय भागवतामध्ये ते बघा ना. तो श्रुतसंपन्न आहे, तो शास्त्रज्ञ आहे, पण एक घटना बघतो तर त्याचं जीवन बदलून जातं. मला आश्चर्य वाटतं महाराज, आश्चर्य वाटतं. अहो, एक दृश्य बघण्याकरता अजामेळाला तरी अरण्यात जावं लागलं. आता टीव्ही मोबाईलच्या रूपानं ते दृश्य घरात आलं ना, घरात आलं ना. आमच्या हातात आला मोबाईल. नुसतं काय मिळतो त्याच्यातून? अजामेळासारखा सत्वशील महात्मा बिघडला. आपण तर आधीच तशातले नाही. आमची सात्विक वृत्ती वर येतच नाही. मी गंमत तुम्हाला सांगतो. तुम्ही रस्त्यानं निघालाय, जाता जाता तुम्हाला रस्त्यात दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? रामाची उचलाल ना? बरोबर आहे, मी तीच उचलली असते. बरोबर आहे. ऐका पुढं. आपण रस्त्याने चाललोय, आपल्याला दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची एक रावणाची. त्याच्यातली रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. बोला बरं, कुठे सत्ववृत्ती दिसू द्या एकदा. दिसू द्या बरं सत्वगुण. कसला सत्वगुण महाराज? विचार करा ना आपण. मी का बोलतो, कशा करता बोलतो लक्षात घ्या. आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे. आपल्याला चिंतनाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी हे शास्त्र बोलतं. आणि काकांनी हेच आपल्या जीवनामध्ये केलं. लवकरात लवकर माऊलींची अनुज्ञा घेतली, संतांची अनुज्ञा घेतली आणि जीवनधन्यता जी जगत कल्याणाकरता उपयुक्त ठरणार आहे त्या साधनेमध्ये काका प्रवृत्त झाले. आणि प्रवृत्तीतून आज त्या साधनेतून काका निवृत्तही झालेले आहेत की त्यांची निवृत्ती ही आपल्याला परमार्थाकडे प्रवृत्त करणारी ठरणार आहे. याकरता याचा परिणाम काय होतो? तुकोबाराय सांगतात, याचे परिणाम एक नाही, याचे परिणाम तीन.
आम्ही अशी साधना केली, आम्ही अशा पद्धतीनं जर काही चिंतन केलं तर त्या चिंतनाचा परिणाम काय होतो? 3 चरणामध्ये तुकोबारायांनी त्याचे परिणाम सांगितलेत. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, हे आम्हाला कळतं. पाळणाची नाही चिंता, ठावरिता देवाचा, हा अनुभव आम्हाला येतो. आणि तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, हा परमात्म्याबद्दलचा विश्वास आमच्या ठिकाणी निर्माण होतो. अनुभव, विश्वास आणि बोध या 3 रूपानं आम्हाला जर काही मिळवायचं असेल तर त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात, म्हणवनेला हो करा काळ सारा चिंतने. आपला काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे, कारण देह म्हणजे मी नाही हे संपणार आहे आणि उरणारा जो आहे तो परमात्मा आहे, तेच ब्रह्मतत्व आहे. हे उपासनेशिवाय कळत नाही, हे कृपेशिवाय कळत नाही. मी उपासनेचा परिणाम अभ्यासावर होतो असं सांगितलं आहे, पण उपासनेचा दुसरा परिणाम मी आपल्याला सांगतो. उपासनेचा दुसरा परिणाम असतो भगवत कृपा, की ज्या कृपेपुढे तुमचा अभ्यास नसला तरी चालतं. आचार्यांकडे असणारा गिरी काय अभ्यास होता, पण फक्त आचार्यांची कृपा झाली. नाथ महाराजांकडे असणारा गावबा काय होतं, त्याच्याकडे ज्ञान, फक्त कृपा झाली. कशातून झाली? सेवेतून झाली. सेवा ही उपासना असते. आणि म्हणून ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळग. आपल्याला भागवत बोलतं, सेवा द्वारम आहुर विमुक्ते, हे भागवत बोलतं. आपण योग वासिष्ठ पहा. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारी परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधुसंगमः. वसिष्ठ महामुनी बोलतात, मोक्षाच्या दारावर 4 द्वारपाल आहेत, ते आम्हाला लवकर मोक्षापर्यंत सोडत नाहीत. त्या द्वारपालांना जिंकलं पाहिजे, आम्हाला आपलंसं केलं पाहिजे. कोणते द्वारपाल आहेत? शम, विचार, संतुष्टता आणि संत संगती. या 4च गोष्टीने आम्हाला मोक्ष मिळू शकतो. काकाने या 4ही गोष्टी इथं प्राप्त करून घेतल्या आहेत. शम, आता याचा सगळ्याचा विस्तार मला करायचं कारण नाही. शम प्राप्त करून घेतला. विचार, रोज ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं, तुकोबारायांच्या गाथ्यावरची कीर्तनं करून त्याच्यातून विचाराची प्राप्ती करून घेतली. या सगळ्या उपासनेनं अंतःकरणामध्ये संतुष्टता प्राप्त करून घेतली. आणि इथं येणाऱ्या विविध संत महात्म्यांच्या, परमपूज्य आदरणीय दत्तदास महाराजांच्या आणि त्यांच्या सगळ्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात राहून संत संगती प्राप्त करून घेतली, की ज्याच्यामुळं मोक्ष काकांच्या समोर उभा आहे. पण काका तो मोक्ष घेतीलही, पण तो घेतील तो त्यांच्याकरता नाही, तो आम्हाला वाटण्याकरता. म्हणून ज्ञानोबारायांची ओवी सांगतो, पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊनी आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत. हे आता काकांचं पुढचं काम आहे. आता मोक्ष मिळवण्याकरता त्यांनी उपासना केली, पण आता इथून पुढं फक्त भक्तिपंथावर काका राहतील. आणि भक्तिपंथावर आपल्याला प्राप्त झालेल्या साधनेतून मिळणारा आनंद तुम्हाला आम्हाला वाटत राहतील. ही जीवनाची धन्यता जशी काकांनी प्राप्त करून घेतली. त्या उपासनेतून कळलं काय? देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, हे कळतं. काय सरणं आणि काय उरणं हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. हो, आमच्या जीवनातलं सगळं सरत नाही आणि सगळं उरत नाही. माणसाच्या जीवनाची शोकांतिका ही आहे महाराज, जे सरावं वाटतं ते उरून बसतं आणि जे उरावं वाटतं ते सरत जातं. आम्हाला आयुष्य उरावं वाटतं ते सरत चाललंय, आणि दुःख सरावं वाटतंय ते जन्मोजन्मीचं उरून बसलंय. उरणं सरणं कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे, कीर्ती मागे. काय उरावं काय सरावं आम्हाला कळलं पाहिजे, तुकोबाराय म्हणतात. म्हणून देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी हे ज्ञान आहे तरी सरे, कारण ज्ञानही सरलं पाहिजे. नाहीतर राहिलेलं ज्ञान ज्ञातृ आणि ज्ञेयाला पुन्हा जिवंत करत असतं. ज्ञाता ज्ञेयाची निर्मिती पुन्हा तेच ज्ञान करतं. म्हणून ज्ञानोबारायांना ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे, असं म्हणावं लागतं 15व्या अध्याय. जरा वेदांताचा विषय अवघड जाणार आहे, फार बोलत नाही. म्हणून देह नोहे मी म्हणजे देह नाही, हे ज्ञान आहे. पण हे ज्ञान सुद्धा सरे. आणि मग ज्ञान सरलं की त्रिपुटी सरते, आणि त्रिपुटी सरली की उरला उरे विठ्ठल, हा परिणाम आपल्याला प्राप्त होतो.
किंवा देह नोहे मी हे सरे. मी म्हणजे देह नाही. कशावरून? कारण हे सरे. मग मी कसा आहे? उरला उरे विठ्ठल. देह सरणार आहे, उरणारा विठ्ठल आहे हे कळणं, हे सुद्धा याच उपासनेचा परिणाम. अजून एक अर्थ सांगू, उगी एक सांगतो थांबतो. देह नोहे मी हे सरे. देह सरावा अशी अपेक्षा नाही आहे. त्या देहाच्या संबंधानं निर्माण झालेला जो मी आहे ना, तो घातक आहे महाराज. मीपणा घातक आहे, देह घातक नाही. अरे परमार्थाला देह लागत नाही काय? हरिपाठात नाचायचंय, देह नको. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय, देह नको. माऊलींच्या सोहळ्यात चालत जायचंय, देह नको. आम्हाला काय गाथा भजन करायचंय, देह नको. आम्हाला तुकोबारायांच्या संगतीत चालायचंय, देह नको. देह पाहिजे ना, देह नको असं नाही आहे. देह नोहे, मग काय सरावं? मी हे सरलं पाहिजे. आणि ज्याचा मी सरला त्याला उरला उरे विठ्ठल. म्हणून 3 अर्थ सांगितले. देह नोहे मी हे ज्ञान असूनही सरे, तर उरला उरे विठ्ठल. देह नोहे मी, का मी नाही? कारण हा सरणार आहे, हा दुसरा अर्थ. आणि देह नोहे मी हे त्या देहाबद्दल निर्माण झालेला मीपणा संपला पाहिजे, हा तिसरा अर्थ. असे काही प्रकार आपल्याला या चिंतनातून, या उपासनेतून अनुभवाला येतात. म्हणून तुकोबाराय बोलतात, म्हणवोनीला हो करा काळ सारा चिंतने विठोबा जय माई. हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपार कुमाई, गोपार कुमाई. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. म्हणून नीला हो करा काळ सारा चिंतने. तुकोबाराय म्हणून आपल्याला उपदेश करतात, आपला काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे. चिंतन शब्दानं दोन्ही विचार करा. तत्वज्ञानाचं चिंतन आणि नामचिंतन, या दोन्हीमध्ये आपला काळ गेला पाहिजे. कारण नामचिंतन करणं ही उपासना असली तर तत्वचिंतन करणं हा अभ्यास असतो. म्हणून अभ्यास आणि उपासनेमध्ये आपला काळ गेला पाहिजे. नुसता अभ्यास, नुसती उपासना दोन्ही जरी महत्त्वाचं असलं तरी दोन्हीचं एकत्रीकरण, दोन्हीचा समन्वय करणं. आपलं शास्त्र आपल्याला समन्वयाची भूमिका सांगतं. ज्ञान, कर्म आणि उपासना किंवा भक्तीचा समन्वय झाला पाहिजे असं गीता सांगते. गीतेचा समन्वय फक्त अद्वैत वेदांतात मानला गेला. अद्वैत वेदांतावरची बाकीची जी गीतेवरची भाष्य आहेत तिथं आपल्याला ज्ञान, कर्म आणि उपासनेचा समुच्चय दिसतो, पण समन्वय दिसत नाही. त्याचा समन्वय करता आला पाहिजे. ज्ञान आणि कर्माचा, ज्ञान आणि भक्तीचा, भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय करता आला पाहिजे. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती काय, ज्ञानस्वरूप भक्ती काय आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती काय, या तिन्हीची प्रमाणं ज्ञानोबारायांनी आपल्याला दिली आहेत. ज्ञान आणि भक्ती दोन्हीची वर्णनं ज्ञानोबारायांनी आपल्याला केलेली दिसून येतात. काय प्रमाण म्हणून द्यायचं तर एक प्रमाण फक्त मी आपल्याला देऊन जातो. 9वा अध्याय काढा. ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये चिंतन करताना आपल्याला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, आहा कटकटाय वोखटे मृत्युलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या वाटेला लागून माझं अव्यंग निजधाम तुला प्राप्त होणार असेल तर भक्ती ही ज्ञानाच्या पूर्वी इथं मानली गेलेली आहे. भक्ती ज्ञानपूर्व भक्ती. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानस्वरूप भक्तीचा विचार ज्ञानोबारायांनी केला. 7व्या अध्यायातलं प्रमाण घेऊन ज्ञानोबाराय बोलतात, या ज्ञान भक्ती सहज
भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे, उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. 7व्या अध्यायामध्ये अर्जुना मी तुला हे सांगितलं. म्हणून भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय, उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. इथं ज्ञान आणि भक्ती एकरूप ज्ञानस्वरूप भक्तीचा विचार ज्ञानोबारायांनी केला. आणि 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार ज्ञानोबाराय करतात. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, एरवी तरी माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. 15व्या अध्यायामध्ये बोलले हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, याला म्हणतात समन्वय. या समन्वयाचा ज्ञानोबारायांनी जो आदर्श घालून दिला, तसा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. काकांच्या मार्गदर्शनाने काकांचं जीवन डोळ्यासमोर आदर्श रूपामध्ये ठेवून आपण त्या दृष्टीनं आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. शांत तृप्त समाधानी जीवन जगता येणं ही भगवंताची कृपा असते. बरं, कृपा असते, लक्षात ठेवा. परमार्थ कशाला म्हणतात? माझ्या दृष्टीने मला काही फार कळत नाही, पण माझ्या दृष्टीने एकच व्याख्या जी ज्ञानोबारायांनी केली, माळीये जेवते नेले तेवते ते निवांतची गेले, हाच परमार्थ आहे, दुसरा परमार्थ नाही. परमार्थ काय आहे? परमार्थाच्या व्याख्या मला कळत नाही, पण माझ्या दृष्टीने परमार्थ एवढाच आहे, आनंदानं जगता येणं हा परमार्थ आहे. बस संपलं, एवढीच व्याख्या आहे परमार्थाची. जिथं आनंदानं समाधानानं तृप्ततेनं जगता येताना तो परमार्थ. आणि तसा परमार्थ काकाने आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत केला. काकांना मी कधी चिडलेलं बघितलं नाही. काकांचं पूर्वचरित्र फार अवघड आहे, आपल्याला माहिती नाही, फार अवघड आहे. फार कष्टात काकांनी दिवस काढलेत, फार कष्टात काढले. किती कष्ट काकांनी केलेत मी सांगेन तर आपल्या डोळ्याला पाणी आहे, इतके कष्ट काकांनी. और रस्त्यावर खडी फोडली काकांनी, आपल्याला माहिती नाही. इतके कष्ट काकांनी केलेत. कशा करता? ज्ञानोबारायांची प्राप्ती व्हावी म्हणून, तुकोबारायांच्या चरणाची प्राप्ती व्हावी म्हणून. काय जीवन असेल विचार करा. पण इतके दुःख भोगले तरी मी सांगू तुम्हाला, एक वाक्य बोलतो राम महाराज, इतके दुःख भोगू नये त्या दुःखानं काका घायाळ झाले नाहीत. त्या दुःखानं काका कधी घायाळ झाले नाहीत. काका घायाळ झाले ते फक्त ज्ञानोबारायांच्या विरहिणीनं घायाळ झाले. काका घायाळ झाले ते ज्ञानोबारायांच्या कृपेनं, ज्ञानोबारायांच्या प्रेमात काका गुदमरून घायाळ झाले. इतकं प्रेम ज्ञानोबारायांनी काकांवर. असं जीवनचरित्र आपलं असलं पाहिजे. विचार करा. आणि तसा आदर्श आज आपल्याला बघायला मिळतो. हे खरोखर आपल्या जीवनाची धन्यता आहे. म्हणून अशा महात्म्या आता हे आपल्यात येणारच आहेत. काका आता पुन्हा भेटणार आपल्याला, 2 दिवसांनी भेटणार, आठवड्याने भेटणार, 3 दिवसांनी भेटणार, सकाळी भेटणार, संध्याकाळी भेटणार, कीर्तन ऐकता येणार आपल्याला, काकांबरोबर वाटचाल करता येणार. सताम साप्तपदम मैत्रम असं वर्णन आलंय. संतांबरोबर फक्त 7 पावलं चाललं की संतांबरोबरचं सख्य प्राप्त होत असतं. 7च पाऊल. आता वारकरी ज्ञानोबारायांबरोबर इतकी पावलं चालतो, त्याला काय मिळत असेल? 7 पावलात जर संतांचं सख्य आहे तर इतक्या पावलात काय मिळत असेल तुकोबारायांबरोबर चाललेले? विचार करा ना. म्हणून असं काकांबरोबर आपल्याला चालता येणार, पाहता येणार, जवळून अनुभवता येणार, काकांना बोलता येणार. आता काका आपले झाले. आत्तापर्यंत ते देवाचे होते, देवाच्या सानिध्यात होते. आता काका तो देव घेऊन आपल्याकडे आलेत आणि काका इतकंच म्हणतायत, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. पण आपण देव न लगे हे त्यावेळेला म्हणायचं नाही, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं आपलं जीवन जगावं अशी प्रार्थना मी करतो. काकांच्या चरणी नतमस्तक होतो, आचार्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्व वैदिकांच्या चरणी. परमपूज्य तीर्थस्वरूप महाराज कीर्तनाला मागे बसलेले आदरणीय श्रद्धेय दत्तदासजी महाराज, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मी मगाशी म्हणून म्हणालो की हा कारखाना आहे, मांदियाळी निर्माण करणारं हे स्थान आहे. इथून अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जर निर्माण होत असेल तर तेही या जगताच्या कल्याणाकरताच आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मला उशीर झाला, मी कीर्तन उशिरा सोडलं, याबद्दल मला फार मोठ्या मनानं माफ करा अशी प्रार्थनाही आपल्या चरणी करतो. परंतु काकांबद्दल मला आज मन मोकळं करायचंच होतं. 16 महिने अडवून धरले.
16 महिने झालं अडवून धरलंय, आता बोळा काढलाय, आता धो पाणी वाहिलं तर त्याला उशीर लागणार हौद थोडा रिकामा व्हायला. त्याला मी तरी काय करणार. माझ्या भावना होत्या त्या मला व्यक्त कराव्या वाटल्या, म्हणून आपल्या वेळेचा विचार मी केला नाही. त्याबद्दल मला उदार अंतःकरणानं आपण क्षमा करा. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, श्री भगवत पूज्यपाद आचार्यांच्या, दत्तदास महाराजांच्या, काकांच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी, गंगामातेच्या चरणी, गायत्रीच्या चरणी, गोविंदाच्या चरणी. आता असं आहे, मला गोविंद म्हणजे ते म्हणायचंय, देव, गोविंद देव. असं नाही, मला तुमच्याही चरणी. अरे गोविंद नाव आहे, त्याला काय करता, तुमचं नाव ठेवलंय काका, म्हणून सगळ्यांच्या चरणी, गीतेच्या चरणी समर्पित करतो. सर्व टाळकरी मंडळींना थांबावं लागलं त्याबद्दल क्षमा मागतो आपल्या सर्वांची आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली.